नाही, हेच माझ्यासाठी सुद्धा फार शॉकिंग आहे असं म्हणावं लागेल. कारण आपल्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टीचा खुलासा केला होता आणि तो आरोप नव्हता, हे सुद्धा ज्या ज्या गोष्टी मी बोललो, ज्या पद्धतीनं घरकुल धारकाच्या नावानं जे काही वाळूचं उत्खनन अवैधरित्या झालंय आणि ते 100 कोटी रुपयाच्या जवळपास उत्खनन झालेलं आहे आणि ते पूर्ण गेवराई तहसीलदारांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यांच्या मी म्हणलं त्याच्यामध्ये माझा उल्लेख केला होता, मी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालाय. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्टल सिंडिकेट तयार करून हे अवैध उत्खनन झालं आणि त्याची मोजणी जी काही ETS मोजणी करावी अशी माझी मागणी होती आणि ह्याची व्यवस्थित चौकशी केली पाहिजे जिल्हा प्रशासनानं, ही जी मागणी होती त्या पद्धतीनं ती चौकशी झाली. ती ETS ची मोजणी झाली. मोजमापानंतर सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. जे जे विषय मी समोर आणले होते, जे जे खुलासे केलेले होते, ते सगळं तंतोतंत खरं निघालंय. आपल्याला पहिल्यांदा त्याला आरोप मानता येईल, पण ते आरोप नव्हते, तर ते फॅक्ट होतं आणि सगळ्या गोष्टी समोर आल्या. 25,000 काही ब्रासचं उत्खनन त्या ठिकाणी झालेलं आपल्या समोर त्या मोजणीच्या माध्यमातून आलं. 25,000 ब्रास कुठून उत्खनन केलं? तर जो वाळू घाट प्रस्तावित नव्हता, त्याच्यात विषय असा आहे की ज्या ठिकाणी वाळू घाटाचा लिलाव झालेला आहे, आपल्याकडे 4-5 वाळू घाटांचे लिलाव झालेत, त्या वाळू घाटामध्ये 10% जे काय आहे ती घरकुल लाभार्थींना आरक्षित वाळू केलेली आहे. तिथून त्या 10% ते उत्खनन होणं अपेक्षित होतं. पण असं न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या परस्पर, DM कलेक्टरांच्या परस्पर जे काय आहे, नवीनच एक सर्वे नंबर गट नंबर श्री क्षेत्र राक्षस भवन या ठिकाणी जिथं वाळू दिसली, इथं चांगल्या पद्धतीची वाळू आहे, त्याला कुठली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाहीये. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स असल्यानंतर लिलाव झालेले वाळू घाट जे आहेत साहेब, त्याचं सुद्धा उत्खनन त्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पर्यावरणाच्या अनुमतीशिवाय हे केलं जात नाही. परंतु ह्या कुठल्याच गोष्टी त्या ठिकाणी पाळल्या गेलेल्या नाही. ह्या सगळं समोर आलंय. एक नवीनच वाळू घाट त्या ठिकाणी ज्याचा लिलाव झालेला नाहीये, तिथून उत्खनन सुरू केलं, त्याची एन्व्हायरमेंटल परवानगी नाहीये. तिथं 25-26 हजार ब्रास जे काही आहे, जिथं खरंच घरकुल धारकांचा जर का हिशोब लावला 5 ब्रास प्रत्येक लाभार्थी घरकुल धारकांना, तर ते 7-8 हजार ब्रासचा त्याचा हिशोब होत होता. हे 25,000 ब्रास उत्खनन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा हिशोब जर बघितला तर दंड जर बघितला, तुमच्या गौण खनिजचं जे काही दंड करण्याची जे काही त्यांचं मूल्यांकन आहे, जे काही त्यांचं पद्धत आहे, त्याप्रमाणे 90 का 95 कोटीचं त्याचं ते कॉस्टिंग, तो दंड होत होता. त्याची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं होतं. परंतु काल दुर्दैवानं जे काही आहे, आपल्या समोर सगळ्या गोष्टी आल्यात की 19 जणांवर गुन्हे दाखल केलेत. त्याच्यात कोण आहे? तर त्याच्यामध्ये मला वाटतं 2 तलाठी असतील, कोणतरी पोलीस कर्मचारी आहे, कॉन्स्टेबल, हवालदार कोणतरी आहेत, त्याच्यामध्ये कोणी खाजगी व्यक्ती आहेत. अहो, स्वतः तहसीलदार तिथं उभा राहून तिथली जे काही वाळू आहे ती विकली आहे. स्वतः उभा राहून स्वतः त्या ठिकाणी पावत्या जे काय आहेत ते देत आहेत, तिथं कलेक्शन करतायत आणि त्यांचं नाव ह्याच्यामध्ये का नाही आलं, हे माझ्यासाठी सुद्धा प्रश्नच आहे. त्याच्यामुळं हे जे झालंय, हे कसं झालंय, नेमका जिल्हा प्रशासनावर कुठला दबाव आलाय का, या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील, मला याच्यामध्ये आता मी जास्ती काही करणार नाही. परंतु 22 तारखेला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. हा विषय मी तिथं नेणार आहे. तत्पूर्वी माझे जे काही श्रेष्ठी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय नेणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडतायत. मी त्यांच्यापर्यंत विषय नेऊन, हा विधिमंडळामध्ये हा विषय नेऊन ह्याच्यामध्ये जबाबदारी
ही पूर्ण आणि पूर्णपणे गेवराई तहसीलदारांची त्या ठिकाणी आहे. त्यांना बाजूला करून ही थातूरमातूर कारवाई आहे असं माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं त्यांना ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतलं पाहिजे. प्रमुख आरोपी ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच झालाय. स्वतः जर का तालुक्याचा महसूल प्रमुख, प्रशासनाचा तहसीलदार हे जर तिथं उभा राहून म्हणत असतील की काय काळजी करू नका आणि हे तुम्ही या ठिकाणाहून वाळू घेऊन जा, तर बाकी दुसऱ्यांनी कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? माझं असं म्हणणं आहे. छोट्या लिंबू टिंबू कारवाया करण्यात काय त्या ठिकाणी अर्थ आहे? मग हा विषय जे काय आहे, थातूर मातूर काहीतरी कारवाया करून हा विषय हिथं जर का कुणाचा हा दाबण्याचा प्रयत्न असेल तर तो मी होऊ देणार नाही. विधिमंडळाचं अधिवेशन असू द्या, त्याच्यात विषय नेईल. त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे दरवाजे, कोर्टाचे त्याच्यातही न्याय मागू आम्ही. मी मागही सांगितलं, एखादा लिलाव झालेला आहे, करोडो रुपयाचा लिलाव होतो. तो लिलाव धारक जो काय आहे, ठेकाधारक जो काय आहे, त्याचं जर का ठरलेलं हे असेल, त्या वाळू घाटाची क्वांटिटी 5,000 ब्रास असेल, अहो त्याची 5,000ची 6,000 ब्रास, 1,000 ब्रास, 500 ब्रास जरी वर झालं तर त्या बाजारभावाचा जो बाजारभाव 6,000 6,500 बाजारभाव आहे प्रत्येक ब्रास प्रमाणे, त्याच्या 5 पट 6 पट दंड लावला जातो. त्याच्या मालमत्तेवर बोजा टाकला जातो जो कोण वाळूधारक आहे त्याच्या. पण हिथं असं होताना दिसत नाहीये. तर हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे. यामध्ये तहसीलदारांवर ही कडक आणि टोकाची कारवाई होणं अपेक्षित होतं, ते झालेलं दिसून येत नाही. यासाठी मी हा विषय तडीच जाईपर्यंत मी काही शांत बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.